नाशिक विभागातल्या 2 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या संशोधनानं आशिया खंडात ठसा उमटवलाय। नाशिकच्या ऋषिकेश आंधळेनं केळीच्या सालापासून जैविक इंधन निर्मिती केली आहे, तर धुळ्यातल्या कॅनोसा कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यानं गाजर गवतापासून इथेनॉल निर्मितीचा प्रयोग केलाय। केळीच्या उरलेल्या सालापासून तयार करण्यात आलेल्या ह्या वड्या चुलीत आणि जळणासाठी कुठेही सहज वापरता येतील अशा या इंधन वड्या तयार केल्यात ऋषिकेश बबन आंधळे या 7वीतल्या विद्यार्थ्यानं। ठिकठिकाणी पादचाऱ्यांना घसरून पडण्याचा धोका असलेल्या केळीच्या या साली रस्त्यावर पडलेल्या असताना ऋषिकेशला या वाळवणासाठी सुकवण्याची कल्पना सुचली। त्यानं त्या गोळा करून कुस्करून वाळवल्या आणि जाळून पाहिल्यानंतर चांगला जाळ झाला। कोळसा लाकडाला हा चांगला पर्याय होऊ शकतो हे लक्षात आल्यानं त्याच्या ठाणगावच्या पुंजाजी भोर विद्यालयातल्या शिक्षकांनी संकल्पनेला इंधन वड्याचं रूप दिलं। तालुका आणि जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळवल्यावर त्यानं भोपाळमध्ये झालेल्या राष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग घेतला। या बालविज्ञान परिषदेत त्यानं ज्येष्ठ संशोधकांचं लक्ष वेधून घेतलं। इंधन तयार केलं पाहिजे आणि आता इंधन टंचाई सुद्धा आहे, म्हणून आम्ही इंधन तयार केलं। आणि जे इंधन आम्ही तयार केलं ते कोळशाच्या प्रमाणात कोळशावानीच जळतं, फक्त कोळशाच्या प्रमाणात त्याचा धूर कमी होतो, प्रदूषण कमी होतं। शिरूर तालुक्यात जातेगाव पुण्याला तिथं राज्यस्तरावर झाला। तिथं पहिल्यांदा खोलीमध्ये प्रेझेंटेशन झालं, त्याच्यामधून 40 सिलेक्ट केले। नंतर ते स्टेजवर प्रेझेंटेशन झालं, त्यामधून 30 सिलेक्ट केले महाराष्ट्रातून, त्याच्यामध्ये आमचा आला। नंतर ते 30 इकडे भोपाळमध्ये नेण्यात आले। देशभरात 650 तर आशिया खंडातल्या थायलंड, सिंगापूर, श्रीलंका या देशांचे 12 असे 662 प्रकल्प या प्रदर्शनात सहभागी झाले होते। त्यातून सर्वोच्च 20 प्रकल्पांची निवड वैज्ञानिकांच्या पॅनलकडून करण्यात आली। ही जी मुलं आहेत की ज्यांचं संशोधन तिथं नावाजलं गेलंय, अशा मुलांना स्कॉलरशिप देता येईल, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी जर काही मदत करता आली आणि या मुलांना जर अजून चांगल्या स्वरूपाचं काही गोष्टी, समजा ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे कॉम्प्युटर्स नाही आहेत, त्या मुलांना इंटरनेटचा वापर किंवा अजून काही ज्या गोष्टी आहेत संशोधनासाठी अजून प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना चांगले वातावरण निर्मिती यासाठी प्रयत्न करतात। संशोधनात चुणूक दाखवलेल्या ऋषिकेशला आई वडील नाहीत, त्यामुळे त्याच्या शिक्षणाची आबाळ होतीये। त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला शासनानं शिष्यवृत्तीच्या रूपानं चालना देण्याची गरज आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास, एक पाऊल पुढे।